जर तुम्हीही माझ्यासारखं पाणीपुरी लवर असाल, तुमचंही 1 या 2 प्लेटने बाहेर पाणीपुरीने मन भरत नसेल, तर अशा प्रकारे पाणीपुरी ट्राय करा. बाजाराहून टेस्टी अशी पाणीपुरी घरीच बनते. त्यासाठी मी सगळ्यात अगोदर इमली घेतली आहे व तिला स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. इमलीला जास्त न चोळता फक्त हळूवार हाताने तिला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. इमली स्वच्छ धुतल्यानंतर त्यात गरम पाणी घालून ते एका साईडला मऊशीर करण्यासाठी ठेवली आहे, कारण गरम पाण्याने इमली ही लवकरात लवकर मऊ बनते. त्यानंतर आपण तिखट पाण्याचं बनवून घेऊयात. त्यासाठी मी भरपूर प्रमाणात पुदिनाचा पाला घेतला आहे, कोथिंबीर घेतली, ती पण जास्त प्रमाणात घेतली कारण त्याचा खूप टेस्ट असतो. तिखट पाण्यात त्याचाच टेस्ट असतो. त्यानंतर एक अद्रकचा तुकडा व तिखटप्रमाणे जितकं तिखट लागत असेल त्याप्रमाणे मिरची घेतली आहे, मी 1.5 मिरची टाकली. त्यानंतर लसूण घेतले व पाणी घालून त्याचा पेस्ट तयार करून घेतले. या पाण्यामध्ये लसूण नक्कीच टाका कारण खूप छान टेस्ट येतो. त्यानंतर त्याचा पेस्ट तयार केल्यानंतर ते पेस्ट एका पातेल्यात टाकून त्याच्यात पाणी घातले गारवालं. त्यानंतर ब्लॅक नमक, आपलं व्हाईट जे नॉर्मल नमक असतं ते टाकलं व टेस्ट करून घ्यायचं. त्यानंतर पाणीपुरी मसाला टाकला आहे. पाणीपुरी मसाला हा जास्त प्रमाणात टाकायचा. त्यानंतर मी हा घरीच बनवला आहे पाणीपुरी मसाला. त्याची रेसिपी मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकली आहे. या मसाल्याने खूप छान टेस्ट येतो. सगळा टेस्ट याच्यातच असतो. सिक्रेट मसाला असंही म्हणतात त्याला. त्यानंतर त्यात मीठ टाकलं. त्यानंतर निंबू टाकून आपलं तिखट पाणी हे रेडी आहे. त्यात बारीक कांदा व कोथिंबीर वरतून टाकून द्यायची, बारीक शेव टाकायची. त्यानंतर आपण गोड पाणी तयार करून घेऊया. इमली आपली नरम झाली होती, तिला चांगल्या प्रकारे मॅश करून घेतली म्हणजे हातानेच. त्यानंतर त्यात थोडं पाणी घालून तेही मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं व ते चाळणीने चांगलं गाळून घ्यायचं, थोडं थोडं पाणी टाकून टाकून. त्यानंतर त्यात मी गार पाणी टाकलं व जो अर्धा किलोचा गूळ होता तो अर्धा प्रमाणे टाकून दिला मी. म्हणजेच अर्धा किलोचा गूळ अर्धा पूर्ण टाकून द्यायचा, तो पण किसून. त्यानंतर गूळ त्याला विरघळायचं पाण्यामध्ये. त्यानंतर एका पातेलीमध्ये त्याला काढून घ्यायचं व त्याला थोडं पाणी उकळून घ्यायचं गॅसवर. त्यात मी थोडा जलजिरा टाकायचा. त्यानंतर थोडा पाणीपुरी मसाला व थोडं ब्लॅक सॉल्ट टाकायचं व आपण जो सिक्रेट पाणीपुरी मसाला बनवला आहे ना तो टाकायचा व पाणी टेस्ट करून बघायचं. त्यानंतर पाणी गार झाल्यानंतर तर हे आपलं गोड पाणी रेडी आहे. कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करा व कमेंटमध्ये मला नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.